नमस्कार मंडळींनो, मी रितिका पनवेलचा कोकणी चिवडी या माझ्या YouTube चॅनलवरती तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करते। आज मी बनवणार आहे चिकन लॉलीपॉप। चला मग आपण रेसिपीला चालू करू। जे त्यांनी कट करून दिले चिकन वाल्याने, आता हे लॉलीपॉप मी व्यवस्थित धुवून घेते। आता चिकन व्यवस्थित धुवून घेतलंय, हे लॉलीपॉप व्यवस्थित धुवून घेतलंय। आता त्यामध्ये आपला घरगुती मालवणी मसाला आणि हे गरम मसाला, थोडा चिकन मसाला, धना पावडर, हळद, अर्ध लिंबू, डार्क सोया सॉस, आलं, लसूण आणि कोथिंबीर याची पेस्ट, मीठ। आता मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित। चिकन वाल्याकडूनच कट करून आणलेलं लॉलीपॉपचे पीस, लॉलीपॉप बनवून आणलेले होते, ते व्यवस्थित धुवून घेतलं आणि त्याच्यात हे आता सर्व मसाले टाकून घेतले। आता व्यवस्थित मिक्स करून घेतलंय, एकजीव करून घेतलंय। आता हे मॅरिनेशनसाठी मी आता साईडला ठेवणार आहे 20 ते 25 मिनिटं। चिकन आता मॅरिनेशनसाठी ठेवलेलं 20-25 मिनिटं, तर ते आता मी घेतलेलं आहे। आता याच्यामध्ये आपण कॉर्नफ्लॉवर ॲड करणार आहोत। कॉर्नफ्लॉवर आणि कुरकुरीत होण्यासाठी, क्रिस्पीपणा येण्यासाठी मैदा। आता हे एकजीव करून घ्यायचं व्यवस्थित। हातानेच करते। यात पाणी ऍड करायचं नाहीये आपण, कारण ऑलरेडी याला पाणी सुटलेलं आहे, मीठ टाकलेलं होतं आपण ना, म्हणून पाणी टाकलं तर एकदम पातळ होऊन जाईल ते। पद्धतीने त्यामध्ये मी खायचा कलर ऍड करून घेते, लाल कलरचा। याने मस्त एक कलर येईल, जे मार्केटमध्ये भेटतात लॉलीपॉप त्या पद्धतीने दिसतं। मग एकदा मीठ चेक करायचं, कारण आपण चिकन मॅरिनेशनसाठी ठेवलेलं तेव्हा आपण मीठ ऍड केलं, पण आता हे पीठ कॉर्नफ्लॉवर आणि मैदा आपण ऍड केल्यानंतर एकदा अंदाज घ्यायचा मिठाचा, की मीठ बरोबर आहे की नाही। माझ्या या चिकनमध्ये मीठ बरोबर आहे, म्हणून मी मीठ ऍड करत नाहीये। पण तुम्ही पीठ ऍड केल्यानंतर, पीठ टाकल्यानंतर चिकनमध्ये एकदा मिठाचा अंदाज घेऊन मीठ ऍड करा। आता हे फ्राय करायला रेडी आहे। आपण तेल गरम करत ठेवू आणि एक एक फ्राय करून घेऊ। कढई ठेवली आहे, तेल घेऊया। डीप फ्राय झालं पाहिजे एवढं इतपत तेल घ्यायचं आहे।
व्यवस्थित गरम झालेलं आहे. आता एक एक करून हे सर्व लॉलीपॉप मी आतमध्ये सोडून घेते. एका साईडने सोडायचं व्यवस्थित. हे झालेले आहेत तयार. मी आता काढून घेते. अशा प्रकारे आता सर्व मी करून घेते पटापट. अशा प्रकारे मी चिकन लॉलीपॉप सर्व करून घेतलेले आहेत. तर तुम्हाला ही चिकन लॉलीपॉपची रेसिपी आवडली असेल, व्हिडिओ पूर्ण बघितला असेल तर तुम्ही व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा मित्रपरिवारांसोबत, कमेंट करा आणि चॅनलवरती नवीन असाल माझ्या तर चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. चला तोपर्यंत बाय.